पद्मश्री डी.वाय. पाटलांचं कोल्हापूरमध्ये निधन झालंय. 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुःखद बातमी आहे. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालेलं आहे. 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. महाराष्ट्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. कोल्हापूरमध्ये आज पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटलांची प्राणज्योत मालवलेली आहे. त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय. 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे. निष्ठावान शिलेदार अखेर कालवश झालेले आहे. त्याची प्राणज्योत मालवली. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटलांचं कोल्हापूरमध्ये निधन झालं. डी.वाय. पाटील साहेबांच्या निधनानं एक महाराष्ट्र एका थोर व्यक्तीला मुकला आहे. डी.वाय. पाटील साहेबांचं काम सर्वच शिक्षण क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं स्थान हे खूप मोठं राहिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे राज्यामध्ये खूप या राज्यातील जनतेला अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ झालेला आहे. जनतेच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या भरणे कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कोल्हापूरचे सुपुत्र, त्रिपुरा आणि बिहार राज्याचे माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी आदरणीय डी.वाय. पाटील साहेबांचं आज दुःखद निधन झालं. आपण एका फार मोठ्या व्यक्तिमत्वाला आज मुकलेलो आहोत. अशा फार मोठा काम करणाऱ्या, शिक्षणामध्ये योगदान देणाऱ्या आणि राज्यपाल राहिलेल्या व्यक्तीचं आज दुःखद निधन झालेलं आहे. त्याला मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो, परमेश्वर अशी प्रार्थना करतो. आदरणीय या ठिकाणी डी.वाय. पाटील यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं हे दुःखद निधन झालं. त्यांनी आपल्या राज्याकरता, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या काळामध्ये शिक्षणाची गरज होती त्या काळामध्ये शिक्षणाचं जाळं उभं केलं. आणि एवढंच नव्हे तर त्यांना ते करत असताना राज्यपाल या पदावर सुद्धा बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल किंवा ओडिशा असेल, या 3 राज्याचे महामहिम ते राज्यपाल सुद्धा राहिले. आदरणीय शिक्षण महर्षी यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. दुःखद घटना घडलेली आहे. डी.वाय. पाटील यांचा दुःखद निधन झालं. मी त्यांना श्रद्धांजली शिवसेना परिवाराच्या वतीने अर्पित करतो. ते त्रिपुरा, बिहार या राज्याचे राज्यपाल पण होते, पद्मश्री होते. त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये एक फार मोठं काम, त्यांचं योगदान मोठं आहे. आणि अशा या अतिशय अजातशत्रू अशा व्यक्तिमत्वाचं आज दुःखद निधन झालेलं आहे. खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मी त्यांच्या आजच्या या दुःखद निधनानिमित्त संवेदना व्यक्त करतो. पद्मश्री डी.वाय. पाटील साहेबांच्या निधनाने महाराष्ट्र एका मोठ्या शिक्षण तज्ज्ञांना आणि समाजसेवकाला मुकलेला आहे. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. राज्यपाल म्हणून अतिशय चांगलं काम केलं. केंद्र शासनाने पद्मश्री देऊन त्यांचा गौरवसुद्धा केलेला होता. कोल्हापूरच्या विकासामध्ये डी.वाय. पाटील साहेबांचा फार मोठा वाटा होता. मी त्यांना मनापासून आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांचा कायम महाराष्ट्रामधच्या आणि कोल्हापूरच्या जनतेमध्ये, हृदयामध्ये वास करतील याची मला खात्री आहे. माननीय डी.वाय. पाटील साहेब जे 2-3 राज्यामध्ये, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल आणि बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्यांनी काम केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षणासाठी अतिशय मोठं जाळं उभं केलं.
एक चांगल्या शैक्षणिक सोयी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा उभा केला. अशा माननीय डी.वाय. पाटील साहेबांचं निधन झालं. त्यांच्या या निधनाबद्दल मी आमच्या पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.